नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळची वेळ होती आणि घरी नेहमीच धावपळ सुरू असायची. शाळेच्या बसची वेळ झाली होती. सोना तिचा टाय शोधत होती आणि आरव त्याच्या बुटाच्या लेस बांधण्यात अडकला होता. वडील ऑफिसच्या मीटिंगसाठी फाईल्स पॅक करत होते आणि स्वयंपाकघरातून भांडी आपटण्याचा आवाज येत होता. आई टिफिनमध्ये पराठे आणि भाजी ठेवण्याचा प्रयत्न करत होती, पण डब्बे भरताना तिचा हात थरथरला आणि भाजीचा चमचा सिंकमध्ये पडला. तिने सांगितले, सर्व काही ठीक आहे आणि सर्वांचा टिफिन फक्त 2 मिनिटात तयार होईल. पण सोनाने पाहिले की आज आईचा आवाज नेहमीपेक्षा कमी होता आणि तिच्या कपाळावर थोडा घामही होता. वडिलांनी घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाले, बसची वेळ झाली आहे आणि ती कधीही गेटवर येऊ शकते. आजीने सांगितले, आधी मुलांना नाश्ता करून शाळेत पाठवा, नंतर जे काही काम असेल ते नंतर करा. या दरम्यान गॅसवर ठेवलेला चहा उकळला. गॅसवर चहा सांडला, जो आईने घाईघाईने साफ केला. पण अचानक तिला चक्कर आली आणि भिंतीला धरून बसली. सोना तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, आई, आज शाळेच्या डायरीवर सही करायची आहे. आईने सांगितले की तू शाळेतून परत आलीस की सही करेन. तेवढ्यात बाहेरून मोठा हॉर्नचा आवाज आला. शाळेची बस आली होती. सगळेजण पटकन दाराकडे गेले. सोनाने निघताना मागे वळून पाहिले आणि तिला वाटले की आज आईची तब्येत जरा ठीक वाटत नाही. पण तिने विचार केला की कदाचित आईची पुरेशी झोप झाली नसेल. सोना शाळेत पोचल्यानंतर असेंब्लीमध्ये उभी राहून तिला वाटले, आज वर्ग संपण्यापूर्वी वर्ग शिक्षिका डायरी तपासतील आणि जर त्यावर सही नसेल तर तिला फटकारले जाईल. तिने मनात ठरवले. घरी जाताच ती तिच्या आईची सही डायरीत प्रथम घेईल. त्या दरम्यान घरी आजीने आईला विश्रांती घेण्यास सांगितले, पण आई म्हणाली, तिचे डोके थोडे जड वाटत आहे, कदाचित पोटात गॅस असावा. दुपारी सोनाच्या वडिलांचा फोन आला. आजची मीटिंग बराच वेळ चालणार आहे, घरी येण्यास उशीर होईल. शाळा संपल्यावर सोना बसमधून उतरताच घराचा गेट उघडण्यासाठी धावली. तिला अपेक्षा होती की आई नेहमीप्रमाणे विचारेल, आज शाळेत तुम्हाला काय शिकवले आणि तुझा टिफिन संपला आहे की नाही. पण घराशेजारच्या किरण काकू दारात उभ्या होत्या. काहीही न बोलत्या तिने सोनाची बॅग घेतली आणि तिला आत घेऊन गेल्या. आजी आणि बाबा दोघेही हॉलमध्ये होते. आज घरात एक विचित्र शांतता होती. आजीने हळूवार सांगितले, दुपारी आईला चक्कर येत होती. शेजारचे काका तिला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले. तिथून डॉक्टरांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितले. वडीलही तिथे पोचले होते. सोना आता आई कशी आहे हे विचारू इच्छित होती, पण आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि वडिलांचा चेहरा उदास झाला होता. काही वेळाने वडील सांगू लागले की मुलांनो, डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये खूप प्रयत्न केले, पण सगळे इतके अचानक घडले की तुमच्या आईला वाचवू शकले नाहीत. जणू काही खोलीत काही काळ आवाज शांत झाला. सोनाला वाटले की जणू आई आतून बाहेर येईल आणि म्हणेल की घाबरण्याची गरज नाही, पण तसे काही घडले नाही. आरव, जो अजूनही खूप लहान होता, ज्याला अजून परिस्थिती नीट समजली नव्हती, त्याने विचारले, आई कधी येईल. आजी त्याला मिठी मारत रडू लागली. संध्याकाळपर्यंत नातेवाईक येऊ लागले. काहींनी पाणी ठेवले, काहींनी बेडशीट ठेवल्या, काहींनी हॉस्पिटलच्या स्लीप घेतल्या. मध्येच कोणी असे म्हणू लागले की जर ते थोडे लवकर हॉस्पिटलमध्ये पोचले असते तर कदाचित सगळे ठीक झाले असते. अशी चर्चा सुरू झाली. कोणीतरी असे म्हटले की ही सगळी देवाची इच्छा आहे. सोनाला ही वाक्य समजत नव्हती. तिला फक्त एवढेच समजले की उद्या सकाळी तिला तिची आई दिसणार नाही. जी केसांची वेणी बांधायची ती आई, जिला ती गणिताच्या प्रश्नात अडकल्यावर हाक मारायची आणि रात्री झोपण्यापूर्वी तिला गोष्ट सांगणारा आवाज तिला आता ऐकू येणार नाही. रात्र खूप लांब होती. जर ती झोपली तर ती मध्येच दचकून अचानक उठायची. तिने तिची शाळेची डायरी तिच्या उशाजवळ ठेवली आणि आता त्यावर कोणाची सही असेल याचा विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी सोनाला शाळेतून सुट्टी घ्यावी लागली. वर्गाच्या ग्रुप फोटोमध्ये तिच्या आईला बोलवण्याचा जो विचार होता तो तिच्या मनातच राहिला. वडिलांनी घरातील कामांची यादी बनवली. आजीने स्वयंपाकघर सांभाळले. पण सगळे काही वेगळ्या पद्धतीने घडत होते. जणू काही घराचे कॅलेंडर अचानक बदलले होते. 2 दिवसांनी जेव्हा नातेवाईक कमी झाले आणि घरात पुन्हा 4 लोक उरले, तेव्हा खऱ्या समस्या दिसू लागल्या. नाश्ता कोण बनवणार, मुलांचा टिफिन कोण पॅक करणार,
आरवला तयार करून शाळेत कोण पाठवणार, सोनाच्या केसांना कोण वेणी घालणार आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संध्याकाळी साधे प्रश्न कोण विचारणार, जसे की तुमचा आजचा दिवस कसा होता, आज काय शिकवले, तुम्ही तुमचा टिफिन संपवला की नाही. वडिलांनी असहाय्यतेतून सर्व काही सांभाळायला सुरुवात केली. आजीने बाबांना समजावून सांगितले की आपली सोना आता मोठी झाली आहे, ती स्वतः थोडेफार घरातील काही काम करू शकेल आणि स्वयंपाकघरातील कामे मी पाहीन. पण वयाला एक स्थान आहे आणि मुले शेवटी मुलेच राहतात. पहिल्या आठवड्यातच 3दा टिफिन अपूर्ण राहिला. एके दिवशी ते दूध गरम करायला विसरले. दुसऱ्या दिवशी भाज्यांमध्ये मिठाऐवजी साखर घालण्यात आली. शाळेत जेव्हा मैत्रिणी त्यांच्या स्वतःच्या गोष्टींबद्दल बोलत असायच्या तेव्हा सोना मध्येच गप्प बसायची. तिला वाटायचे की तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आता तिच्याकडे नाही आणि आता तिला स्वतःलाच शहाणपण दाखवावे लागेल. पण सोना अजून शहाणपण दाखवण्याच्या वयात पोचलेली नव्हती. ती डायरीच्या पानावरील रिकाम्या जागेकडे वारंवार पाहत असे जिथे तिच्या आईची सही असायची. तिला वाटायचे की जर आजीने सही केली तर शिक्षिकेलाही तिच्या आईच्या सहीवर जो विश्वास वाटला तोच विश्वास वाटेल का. एका संध्याकाळी तिच्या वडिलांनी तिला खोलीत बसवले आणि सांगितले, आता आपल्या घरातल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल, आपल्याला घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या लागतील. सोनाने मान हलवली, पण तिला भीती होती की तिच्याकडून काही चूक तर होणार नाही ना. त्या संध्याकाळी जेव्हा तिने गृहपाठ करताना आकडे चुकीचे लिहिले तेव्हा तिला रडू आले. तिने तिची अभ्यासाची वही बंद केली आणि तिच्या आईच्या फोटोसमोर बसली. ती स्वतःशी म्हणाली की तिला माहीत आहे की तिच्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण असे कोणीतरी असावे ज्याच्या हाताने तिला झोप यावी, जिच्याशी बोलल्याने मन हलके व्हावे आणि ज्याच्याजवळ राहिल्याने तिची भूक भागेल. त्या रात्री ती खिडकीजवळ बसली आणि विचार करत होती. कदाचित येणाऱ्या काळात तिला एक सोपा मार्ग सापडेल. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्यासमोर आणखी एक व्यावहारिक प्रश्न होता. सोनासाठी ब्रेड टोस्ट कोण बनवेल, आरवच्या प्रोजेक्ट शीटसाठी चार्ट पेपर कोण खरेदी करेल आणि शाळेच्या पालक सभेत कोणाचे नाव लिहिले जाईल. घरात उद्भवणाऱ्या या छोट्या प्रश्नांमध्ये हळूहळू एक नवीन नाव ऐकू येऊ लागले. शेजारी राहणाऱ्या किरण काकूंनी सांगितले की समोरच्या ब्लॉकमध्ये राहणारी निलिमा मुलांसाठी शिकवणी घेते. आजी अर्ध्या संकोचाने आणि अर्ध्या असहाय्यपणे म्हणाल्या की पाहूया, कदाचित आपल्याला काही मदत मिळेल. मुले निलिमा दिदी म्हणून हाक मारत असे. निलिमाचे लग्न सुमारे 7 वर्षापूर्वी झाले होते, परंतु तिचा नवरा एका रस्त्याच्या अपघातात वारला होता. लग्नाच्या फक्त 3 वर्षांनी ती विधवा झाली होती आणि तिला मुलबाळ देखील नव्हते. तिच्या माहेरी राहणारे तिचे आईवडील वृद्ध होते आणि एका लहान शहरात राहत होते, म्हणून ती शहरात एकटी शिकवणी शिकवू लागली. ती एका लहान भाड्याच्या घरात राहत होती, ज्यामध्ये फक्त एक खोली आणि एक स्वयंपाकघर होते. तिचे आयुष्य बहुतेक मुलांना शिकवण्यात गेले. सकाळी शेजारच्या मुलांना शिकवण्यात, दुपारी शाळेत जाण्यात आणि नंतर संध्याकाळी घरोघरी जाऊन ती मुलांना ट्युशन्स द्यायची. सोनाने पहिल्यांदाच ते नाव काळजीपूर्वक ऐकले आणि जणू कोणीतरी तिच्या डायरीच्या रिकाम्या स्वाक्षरीच्या ओळीवर हलक्या पेन्सिलने वर्तुळ काढले आहे असे वाटले. अक्षरे अद्याप लिहिली गेली नव्हती, परंतु जागा निश्चित केली जात होती. वडिलांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निलिमा दिदींना घरी बोलावले. ती सुमारे 26 वर्षाची होती. साडीमध्ये साधी, चेहऱ्यावर हलके हास्य आणि तिची बोलण्याची पद्धत मऊ पण स्पष्ट होती. तिच्या हातात एक छोटी वही होती, ज्यामध्ये ती कदाचित मुलांसाठी वेळापत्रक लिहायची. आजीने त्यांना अंगणात बसवले, त्यांना पाणी दिले. सोना आणि आरव दाराच्या मागून डोकावत होते. निलिमा दिदींनी प्रथम आरवला विचारले की त्याला शाळेत कोणते विषय आवडतात. नंतर सोनाला विचारले, तिला गणितात कोण मदत करते. सोनाने संकोचून सांगितले, माझी आई शिकवायची आणि नंतर ती गप्प बसली. निलिमा दिदींनी लगेच विषय बदलला आणि म्हणाली, ठीक आहे, तुला चित्र कसे काढायचे ते माहीत आहे का. हे ऐकून सौम्याने किंचित मान हलवली. ती म्हणाली, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उद्या काढलेले चित्र मला दाखवू शकता. मला मुलांचे रेखाचित्र खूप आवडतात. वडिलांनी सांगितले, कामाच्या वेळेसह आणि गृहपाठासोबतच मुलांना त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवे असते.
निलिमा दिदींनी विलंब न करता होकार दिला आणि सांगितले की ती शाळेनंतर दररोज 1 तास त्यांच्या घरी येऊ शकते आणि घरी परतण्यापूर्वी ती मुलांचे गृहपाठ, टिफिन आणि दुसऱ्या दिवसाची तयारी पूर्ण करेल. दुसऱ्या दिवशी सोना शाळेतून परतली आणि दार उघडले तेव्हा तिने पाहिले की तिच्या आजीऐवजी निलिमा दिदी स्वयंपाकघरातून येत आहेत. तिच्या हातात 2 ग्लास दूध आणि तिच्या प्लेटमध्ये बेसनाचे लाडू होते. ती हसून म्हणाली, आधी हे पूर्ण करा, मग आपण आपला गृहपाठ करूयात. दुधाचा पहिला घोट घेताना सोनाला वाटले त्याची चव थोडीशी ओळखीची आहे. वेलचीची चव आई वापरत असलेल्या सारखीच आहे. गृहपाठ करताना तिने आरवच्या बुटाच्या लेस बांधल्या आणि त्याच्या वहीवर स्माईल काढली. हळूहळू हे रोजचे रुटीन झाले होते. फक्त एका फरकाने, फक्त आता घरात आईऐवजी दुसरे कोणीतरी होते जे गृहपाठाबद्दल विचारायचे, चूक झाल्यास ओरडा द्यायचे आणि तिला लाडूही खायला द्यायचे. सुरुवातीला सोनाला हे खूप विचित्र वाटायचे. तिला वाटायचे की निलिमा दिदीला आईसारखेच अधिकार आहेत का? पण जेव्हा एके दिवशी तिने गणिताचा मोठा प्रश्न सोडवला आणि निलिमा दिदी टाळ्या वाजवून तिला शाबास म्हणाल्या, तेव्हा पहिल्यांदाच तिच्या मनात आनंदाची ती ठिणगी पेटली जी आईच्या कौतुकाने निर्माण व्हायची. आजीनेही हळूहळू निलिमा दिदीला स्वीकारायला सुरुवात केली. जरी ती अनेकदा म्हणायची की बघ, मुलांना जास्त बिघडवू नकोस, पण आतून तिला माहीत होते की ही बाई आता या मुलांसाठी फक्त शिक्षिका राहिलेली नाही, तर त्यांच्या दररोजच्या दिवसाचा एक भाग बनली आहे, जी त्यांची रिक्त जागा भरून काढते. आणि सोना दररोज संध्याकाळी दार उघडताच ती त्या हास्याचा शोध घेऊ लागली, जणू काही तिची जुनी सवय पुन्हा परत येत आहे. शाळेत मदर्स डे साजरा होणार होता. वर्ग शिक्षिकेने आठवड्यांपूर्वीच घोषणा केली होती की त्या दिवशी प्रत्येक मूल त्याच्या आईसोबत शाळेत येईल. स्टेजवर छोटे खेळ असतील, कविता वाचन असेल आणि आई मुलाच्या जोडीला एका उपक्रमात भाग घ्यावा लागेल. त्यावेळी सोना शांतपणे तिच्या बाकावर बसून राहिली. तिला माहीत होते की या वर्षीही ती कदाचित त्या दिवशी शाळेत येणार नाही. मागच्या वेळी जेव्हा आई तिथे होती तेव्हा ती फक्त प्रेक्षकांमध्ये बसली होती, कारण आई हॉस्पिटलमध्ये होती. आणि यावेळी पण दुसऱ्या दिवशी वर्गात सरावादरम्यान जेव्हा इतर मुले त्यांच्या आईबद्दल बोलत होती तेव्हा सोनाचे डोळे अश्रूंनी भरले. ती शांतपणे वॉशरूममध्ये गेली आणि रडू लागली. काही वेळाने ती स्वतःशीच म्हणाली की जर आई इथे असती तर किती छान झाले असते. त्या संध्याकाळी जेव्हा निलिमा दिदी घरी आली तेव्हा तिने सोनाचे सुजलेले डोळे पाहिले आणि हळूवारपणे विचारले, काय झाले सोना? सोनाने प्रथम सांगण्यास नकार दिला, पण पुन्हा विचारल्यावर सोनाने संपूर्ण कहाणी सांगितली. निलिमा दिदी थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली की मग काय झाले? जर तुझी आई नसेल तर तुला असे वाटते का की मी तुझ्यासोबत जाऊ शकत नाही? सोनाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. पण मी तुझ्यासोबत कशी? तिने वाक्य अपूर्ण सोडले. निलिमा दिदी हसून म्हणाली, सोना, मला माहीत आहे एखाद्याच्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण कोणाची तरी साथ ती रिकामी जागा थोडी हलकी तर नक्कीच करू शकते. आणि दुसऱ्याच क्षणी तिने पुष्टी केली की ती त्या दिवशी तिच्यासोबत जाईल. मदर्स डेच्या दिवशी सकाळी सोनाने पहिल्यांदाच तिचे केस व्यवस्थित बांधले. तिच्या दुपट्ट्यात एक छोटी क्लिप लावली आणि तयार झाली, जणू तिला खरोखरच तिच्या आईसोबत जायचे आहे. निलिमा दिदींनी हलक्या गुलाबी रंगाची साडी घातली आणि केसात गजरा घातला. शाळेच्या गेटवर पोहोचताच मुले त्यांच्या आईचे हात धरून हसत खेळत आत जात होते. सोनाचा हात निलिमा दिदीच्या हातात घट्ट धरून होता. स्टेजवर कार्यक्रम सुरू झाला. पहिला प्रश्न आला की तुमच्या मुलांची आवडती गोष्ट कोणती आहे? निलिमा दिदींनी विचार न करता गुलाबजामुन असे म्हटले आणि सोनाने आश्चर्याने निलिमाकडे पाहिले आणि विचारले की तुला कसे कळले दीदी? निलिमा दिदी म्हणाली, तुमच्या टिफिनमधून. त्या दिवशी ती प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये अशा प्रकारे सहभागी झाली होती जणू ती खरोखर सोनाची आई आहे. फोटो सेशनमध्ये जेव्हा शिक्षिकेने आई मुलीला कॅमेऱ्यासमोर येण्यास सांगितले तेव्हा सोना पहिल्यांदाच न डगमगता हसली. घरी परत येत असताना बस स्टॉपवर ती हळूवारपणे म्हणाली की आज खूप छान वाटले. निलिमा दिदींनी मलाही हेच सांगितले, पण तिच्या आवाजात ती खोली अजूनही होती, जी नावाने नाही तर भावनेने नाते जोडते. त्या संध्याकाळी घरी परतताना सोनाने तिच्या आजीला आणि वडिलांना त्या सर्व गोष्टी सांगितल्या
आजी शांतपणे ऐकत राहिली आणि फक्त म्हणाली की बघा, एका आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण ही निलिमा तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून आली आहे. आणि वडिलांनी सहमतीने मान हलवली. पण पहिल्यांदाच त्यांच्या ओठांवर एक शांत हास्य होते. जणू त्यांनाही असे वाटू लागले होते की घरातील सर्वात मोठ्या रिकाम्या जागेत काही उबदारपणा परत येत आहे. दिवस जात होते आणि निलिमा दिदी घरी येणार ही सवय झाली होती. फक्त मुलांसाठीच नाही तर आजी वडिलांसाठीही. कधीकधी ती आरवला भाजी कापताना एक कविता पाठ करायला लावायची आणि कधीकधी सोनाच्या सायन्स प्रोजेक्टसाठी तिला जुना बॉक्स आणि चार्ट पेपर द्यायची. वडील ऑफिसमधून उशिरा घरी आले तेव्हा मुलांचे गृहपाठ, जेवण आणि कपडे देखील तयार असायचे. आजीने सुटकेचा निश्वास सोडला. असे वाटत होते कारण तिचे वय आणि तब्येत दोन्ही पूर्वीसारखे नव्हते. पण खरे वळण तेव्हा आले जेव्हा एका थंड हिवाळ्याच्या सकाळी आर्यनला खूप ताप आला. वडील त्या दिवशी शहराबाहेर एका मीटिंगमध्ये होते आणि आजीला गुडघ्यांच्या दुखण्यामुळे चालताही येत नव्हते. शाळेची वेळ झाली होती. आजीने निलिमा दिदींना फोन केला. ती 10 मिनिटात घरी पोहोचली आणि आरवच्या तापाचे टेम्परेचर तपासले. त्याला 103 डिग्री ताप आला होता. पण आरवच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. तिने लगेच थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर लावून ठेवल्या, औषध दिले आणि तिच्या स्कार्फने आरवचे कपाळ पुसू लागली. आजीला काळजी वाटत होती की ती त्याला डॉक्टरकडे कसे घेऊन जाईल. पण तिने स्वतः एक ऑटो बोलवले, आजीला सोबत घेतले आणि आरवला मांडीवर घेऊन क्लिनिकमध्ये पोचली. डॉक्टरांनी सांगितले, हा विषाणूजन्य ताप आहे. जर औषध आणि वेळेवर काळजी घेतली तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. घरी परतल्यानंतर तिने आजींना सांगितले की ती आज इथेच राहणार आहे. आणि खरेच तिने आरवला पाणी दिले, वेळेवर औषधं दिली आणि दिवसभर त्याच्या आवडत्या गोष्टी सांगितल्या जेणेकरून त्याला कंटाळा येऊ नये. संध्याकाळी वडील परत आले आणि हे सर्व पाहिले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी हळू आवाजात म्हटले की जर तुम्ही आज इथे नसता तर कोणाला माहीत काय झाले असते. त्या रात्री सोनाने हे सर्व ऐकले तेव्हा तिला एक विचित्र आराम वाटला. तिला वाटले की जर आई इथे असती तरी तिनेही असेच केले असते आणि आता निलिमा दिदीनेही तेच केले. इतक्या सहजतेने आणि प्रेमाने की क्षणभर ती विसरली की ती तिची खरी आई नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच आजींनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली की आज तू खऱ्या आईपेक्षा आमच्यासाठी खूप काही केले आहेस. आणि त्या एका वाक्यानंतर जणू काही त्यांच्यातील सर्व संकोच संपला. दुसऱ्या दिवशी सोनाने तिची शाळेची डायरी काढली आणि पहिल्यांदाच ती काहीही न बोलता निलिमा दिदींकडे ठेवली आणि तिने त्यावर सही केली. सही केल्यानंतर तिने पेन थांबवला आणि सोनाकडे पाहिले. जणू काही ती आता ठीक आहे का असे विचारत होती. आणि सोनाने हलक्या हास्याने मान हलवली. त्या हास्यात विश्वास होता, जवळीक होती आणि एक अव्यक्त उत्तर होते की कदाचित कोणीही आईची जागा घेऊ शकत नाही, पण हृदयाच्या काही कोपऱ्यात कोणीतरी इतके जवळ येऊ शकते की ती जागा रिकामी वाटू नये. काही आठवड्यांनंतर घरी एका चुलत भावाचे लग्न होते. वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केले. अंगणात एक मंडप उभारला होता. नातेवाईक येऊ लागले आणि प्रत्येकजण कोणाला कोणते काम करावे याबद्दल आपले मत देऊ लागले. त्याच गर्दीत दुपारच्या वेळेस सोना आणि आरव, निलिमा दिदी लग्नाचे कार्ड सजवत वरांड्यात बसले होते. तेव्हा आत्या तिथे आल्या. तिने हलक्या उपरोधाने म्हटले, अरे वा, असे दिसते की ह्या मुलांची आई आता बदलली आहे. आणि जवळ उभा असलेला दुसरा नातेवाईक हसला आणि म्हणाला, हो तर, ही आता त्यांची नवीन आई आहे. त्यांचे शब्द ऐकून सोनाचा चेहरा फिक्का पडला. ती शांतपणे उठली आणि आत जाऊ लागली. पण निलिमा दिदीने तिचा हात धरला आणि तिला तिथेच बसायला सांगितले. पण निलिमाने शांतपणे उत्तर दिले आणि त्या 2 महिलांकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हणाली, आईची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि मीही ती घेणार नाही. पण जेव्हा एखादे मूल रडत माझ्याकडे येते तेव्हा त्याचे अश्रू पुसण्यापूर्वी मी त्याची आई आहे की नाही मी याचा विचार करत नाही. मी फक्त एक माणूस आहे आणि ही माझी मुले आहेत. नात्याचे नाव काहीही असो. अंगणात बसलेल्या इतर काही लोकांनीही हे ऐकले. तिथे पूर्ण शांतता होती. आत्याकडे यावर कोणतेही उत्तर नव्हते. ती डोळे मिटून शांतपणे निघून गेली. सोनाने निलिमा दिदीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिचा चेहरा अभिमानाने भरलेला होता. ती हळुवारपणे म्हणाली,
धन्यवाद निलिमा दिदी. आणि दिदी हसली. तिच्या खांद्यावर हात ठेवला की तुला मला धन्यवाद म्हणायची गरज नाही. त्या संध्याकाळी बाकीचे लोक लग्नात व्यस्त होते, पण सोनासाठी तो दिवस वेगळा होता. ही पहिलीच वेळ होती जेव्हा कोणीतरी तिच्यासाठी सर्वांसमोर उभे राहून कोणत्याही भीतीशिवाय आणि कोणत्याही संकोचाशिवाय काहीतरी तिच्यासाठी बोलले होते. रात्री जेव्हा तिने हे सर्व तिच्या आजीला सांगितले तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, आज तिला समजले की नाती फक्त रक्ताने नाही तर हृदयाने बनतात. आणि तिचे वडील एका कोपऱ्यातून हसले आणि म्हणाले की देव योग्य वेळी काही लोकांना पाठवतो. त्या दिवसापासून सोनाच्या मनात निलिमा दिदीवर तो विश्वास होता जो कदाचित आई आणि मुलीमध्ये असतो. फक्त नाव वेगळे होते, पण भावना मात्र तीच होती. हिवाळ्याच्या शेवटी अचानक वडिलांच्या कारखान्यात आग लागल्याची बातमी आली. संध्याकाळी 5च्या सुमारास फोन आला की आग विझवताना बरेच लोक जखमी झाले आहेत. वडीलही किरकोळ भाजले आहेत. आजी घाबरली. शेजारच्या काकांनी आजीला रुग्णालयात नेण्यास होकार दिला. पण त्यावेळी सर्वात मोठी समस्या म्हणजे सोना आणि आरव घरात एकटेच राहणार होते. शेजारचे लोक इकडे तिकडे धावत होते आणि वातावरणात अस्वस्थता होती. मग निलिमा तिथे पोचली. परिस्थिती समजताच क्षणभरही विचार न करता तिने आजीला सांगितले, तुम्ही काळजी करू नका, मी मुलांसोबत आहे. आजी हॉस्पिटलमध्ये जाताच तिने दार बंद केले. दोन्ही मुलांना तिच्या जवळ बसवले आणि म्हणाली, घाबरू नका, सगळे ठीक होईल, काळजी करू नका, बाबांना काही होणार नाही. पण काही वेळाने आरव रडू लागला. तो म्हणाला, जर पप्पांना काही झाले तर काय होईल? निलिमा त्याला मिठी मारत म्हणाली की मी इथे असेपर्यंत काहीही होणार नाही. रात्र गडद होऊ लागली. वीज बंद होत राहिली. बाहेरून रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येत होता. वातावरण असे होते की लहान मुले घाबरू लागली. सोनाच्या शाळेचे मुख्याध्यापक देखील आयोजन समितीमध्ये होते. त्यांनी वडिलांना निलिमाचे नाव पाठवावे असे सुचवले, परंतु वडिलांनी थोडेसे टाळाटाळ केली. त्यांना वाटले की नातेवाईक आणि परिसरातील लोक त्यांना टोमणे मारतील. पण आजीने स्पष्टपणे सांगितले, जर ही महिला या मुलांसाठी सर्व काही देऊ शकते तर तिच्यासाठी टोमणे ऐकणे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल, लज्जेची नाही. कार्यक्रमाच्या दिवशी सभागृह खचाखच भरले होते. स्टेजवर नावे घेतली जात होती. लोक टाळ्या वाजवत होते. आणि मग अँकर म्हणाला, पुढचा सन्मान त्या महिलेचा आहे जी रक्ताच्या नात्यातील नसतानाही जी आईची सर्व कर्तव्ये पार पाडत आहे. त्यांचे नाव आहे निलिमा दिदी. अचानक सभागृहात एक कुजबूज सुरू झाली. काही लोक घाबरले आणि एकमेकांकडे पाहू लागले. निलिमा दिदी थोड्याशा संकोच करत स्टेजवर पोचल्या. पण नंतर सोना आणि आरव तिच्याकडे धावले आणि तिचा हात धरून तिला पुढे घेऊन गेले. सोनाने माईक मागितला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली की ती आमची आई नाही, पण तिने आम्हाला कधीही असे वाटू दिले नाही की ती आमची आई नाही. तिने आमच्यासाठी ते केले जे कदाचित दुसरे कोणीही करत नाही. तिच्याशिवाय आम्ही कधीच नाही. आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गडगडाटात गुंजले. आत्तापर्यंत टोमणे मारणारे अनेक लोक डोके टेकून बसले होते. उपहासात्मक टिप्पण्या करणारी आत्या यांच्याही डोळ्यात पाणी आले. सन्मानपत्र आणि फुलांचा गुच्छ देताना अँकर म्हणाले की आज आपल्याला हे मानावे लागेल की आईशी असलेले नाते हे रक्ताने नाही तर हृदयाने बनते. निलिमा दिदीचे हात थरथरत होते. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती फक्त म्हणाली, या मुलांनी मला आई बनवले, नाहीतर मी फक्त निलिमा दिदी होते. त्या संध्याकाळी घरी परतताना रस्त्यावर उभे असलेले लोक तिच्याकडे पाहून हसत होते. काही जण म्हणाले, दीदी तू खरोखर खूप छान काम केले आहेस. आणि सोनाने मनात विचार केला की आता हे फक्त आमचे सत्य नाही तर हे संपूर्ण परिसराचे सत्य आहे की कोणीही आईची जागा घेऊ शकत नाही, पण जर कोणी मनापासून इच्छा केली तर ती आई बनू शकते. वेळ पंखांनी भरल्यासारखा उडून गेला. सोना आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होती आणि आरवने अभियांत्रिकीचे पहिले वर्ष सुरू केले होते. घरी सर्व काही पूर्वीपेक्षा चांगले होते. वडिलांचा कारखाना पुन्हा मजबूत झाला. आजी आता खूप म्हातारी झाली होती, पण समाधानाने भरलेली होती. आणि निलिमा दिदी आता परिसरात निलिमा आई म्हणून ओळखली जात होती. पण या शांत आणि आनंदी वातावरणात या नात्याची खोली तपासणारी एक घटना घडली. एका संध्याकाळी सोनाला दिल्लीतील एका नामांकित कंपनीतून मुलाखतीचा फोन आला.
ही तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी होती. पण मुलाखत दुसऱ्याच दिवशी होती आणि त्याच दिवशी निलिमा दीदीला कळले की तिला हृदयाच्या संबंधित गंभीर समस्या आहे. डॉक्टरांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. वडील आणि आजी क्षणभर गोंधळले की सोनाची मुलाखत आधी घ्यायची की दीदीचा उपचार. सोनाने ठाम आवाजात म्हटले, दीदी माझ्यासाठी आधी आहे. पण निलिमा दीदीने सोन्याचा हात धरला आणि म्हणाली, तुझी ही मुलाखत हे फक्त तुझे स्वप्न नाही तर माझेसुद्धा स्वप्न आहे. तू दिल्लीला जा असे मला वाटते. सोना हॉस्पिटलच्या गेटपर्यंत गेली, पण तिचे पाऊल थांबले. तिने तिच्या वडिलांना सांगितले, तुम्ही दीदीसोबत राहा, मीही इथेच राहीन. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की काळजी करण्यासारखे काही नाही, पण ऑपरेशन लवकरच करावं लागेल. सोनाने हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून ऑनलाईन मुलाखत दिली. तिच्या आवाजात तणाव स्पष्ट दिसत होता. पण शेवटचा प्रश्न स्क्रीनवर येताच तिने स्ट्रेचरवर असलेल्या निलिमा दीदीकडे पाहिले आणि तिच्या हास्याने तिला बळ दिले. काही दिवसांनी सोनाला ऑफर लेटर मिळाले. तिने मुलाखतीत टॉप केले होते, पण सोनाने ते पत्र आधी निलिमा दीदींना दिले आणि म्हणाले की हा तुमचा बुद्धिमान विजय आहे. तुम्हीच मला आज इथे आणले आहे. निलिमा दीदीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हातांनी पत्राला मिठी मारली आणि म्हणाली, आता मला माहीत आहे की मी तुझ्या आईची जागा घेऊ शकत नाही, पण मी तुमच्या आईचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले आहे. त्या दिवशी घरी एक छोटीशी मेजवानी आयोजित केली होती. पण सर्वात मोठे आश्चर्य तेव्हा घडले जेव्हा वडिलांनी निलिमा दीदींना एक कागद दिला. तो घराचा रजिस्ट्री पेपर होता, ज्यामध्ये तिचे नाव सहमालक म्हणून नोंदणीकृत होते. आजी म्हणाली की तुम्ही आम्हाला वर्षानुवर्ष या घरात प्रेम दिले आहे. आता या घरात तुमचाही हक्क आहे. आणि संपूर्ण घरात टाळ्यांचा आणि भावनांचा इतका संगम झाला की सर्वांना वाटले की खरोखर कोणीही आईची जागा घेऊ शकत नाही. पण जर खरं प्रेम असेल तर नातेसंबंध ती जागा रिकामी राहू देत नाही, तर ती आणखी मजबूत करतात. तर प्रेक्षक मित्रांनो, ही सोना आणि निलिमा दीदींची कहाणी होती. एक अशी कहाणी जी आपल्याला शिकवते की कोणीही खरोखर आईची जागा घेऊ शकत नाही, परंतु जर कोणी इच्छित असेल तर तो निश्चितपणे आईचे प्रेम देऊ शकतो. रक्ताचे नाते नसतानाही निलिमा दीदींनी प्रत्येक अडचणीत मुलांना साथ दिली. त्यांच्यासाठी तिच्या आयुष्याचा मार्ग बदलला आणि ते केले जे एक खरी आई देखील सर्व परिस्थितीत करू शकत नाही. नात्याचे नाव महत्त्वाचे नाही, फक्त हृदय खरे असले पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात कोणी असेल ज्याने तुम्हाला आईसारखा आधार दिला असेल तर त्यांचे आभार मानायला विसरू नका. प्रेक्षक मित्रांनो, कहाणी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायलाही विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.